अरे ठाणे महानगरपालिकेला मराठी भाषेचा पडला विसर. अरे ठाणे महानगरपालिकेला मराठी भाषेचा पडला विसर. अरे ठाणे महानगरपालिकेला मराठी भाषेचा पडला विसर. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा ठाणे महानगरपालिकेला मराठी भाषेचा पडला विसर. 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 महानगरपालिका हाय हाय. 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 ठाणे महानगरपालिकेला मराठी भाषेचा पडला विसर. ठाणे महानगरपालिका भाषेचा पडला विसर. मराठी भाषेचा पडला विसर. ठाणे महानगरपालिकेला मराठी भाषेचा पडला विसर. ठाणे महानगरपालिकेला मराठी भाषेचा पडला विसर. ठाणे महानगरपालिकेला महानगरपालिकेला मराठी भाषेचा पडला विसर. ठाणे महानगरपालिकेला मराठी भाषेचा पडला विसर. ठाणे महानगरपालिकेला मराठी भाषेचा पडला. महानगरपालिका हाय हाय. ठाणे महानगरपालिका हाय हाय. ठाणे महानगरपालिका हाय हाय. ठाणे महानगरपालिका हाय. सर्वनिर्माण शहराचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सुरू झाला पाहिजे होता. शासनाने ज्या तारखा दिल्या त्या तारखेला केल्या आपण आज पण एक दिवस करायला हवा होता. केला सकाळी केलं ना. सकाळी केलं ना आपण काय केलं. आपण मगाशी तुम्ही बोललात, आता आपण बोलता. अरे महापालिकेत म्हणजे आपण म्हणजे महापालिकेत तुम्ही पण महापालिकेचा पार्ट आहे ना. पण तुम्ही नव्हता गेला सकाळच्या कार्यक्रमाला. रात्री बसले असाल ना. बसणारा म्हणजे नाही मी. काय माहिती आज संध्याकाळी काढताय बरोबर आहे. महानगरपालिका ठेवणं खाली पटकन ठेवणं पटकन सुरक्षित आहे. आज देखील आम्ही रिअलिटी चेक केला. काय वाटतं ठाणे आम्ही ठाण्यातल्या विविध बस डेपोना उद्या भेटी देणार आहोत. आणि असं कुठलाही प्रसंग फक्त बस डेपोच नाही तर रिक्षा स्टँड असतील, टेम्पो स्टँड असतील, अशा विविध ठिकाणी, रेल्वे स्थानक असतील, अशा ठिकाणी याच्या पुढे आमच्या महाराष्ट्र सैनिकांची करडी नजर असेल. आज मराठी भाषा दिन आहे आणि मराठी भाषा दिनी आज ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी एक GR काढलाय आणि त्यात मराठी MBA वगैरे ज्यांनी केलेलं आहे त्यांना वेतन वाढ मिळणार नाही असा हा GR आहे. मला वाटतं आज मराठी भाषा दिने आम्ही मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय, MBA कम्प्लीट केलाय म्हणून जर वेतन वाढ होणार नसेल तर याच्या पुढे कोण घेणार आहे. कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो MBA कसा होणार आहे. सो मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा. त्यांनी आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही GR निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत या GRच्या बाबतीत निर्णय होईल. आणि दुसरा आमचा विषय होता की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं. कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात, लाखो करोडो रुपये खर्च करतात, याचा सत्कार त्याचा सत्कार. आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे. या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे. आम्हाला गर्व असला पाहिजे मराठी भाषा दिनाचा. सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याचीच जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो. खरं तर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन हा जोरात साजरा करायला हवा होता, परंतु असं कुठेही ठाण्यात दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाहीये. बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर यांना सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं, पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला, महाराष्ट्र शासनानेच केलाय ना, मग त्याची जाण ह्यांना नाहीये का. सो आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडनं होणं अपेक्षित होतं, पण असं कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत. याच्यावरून एक गोष्ट कळते की सरकारला मराठी भाषेचं वावड आहे. त्याचे तपशील जाणून घेतो. मान्य आयुक्त महोदयांशी पण या संदर्भात चर्चा सकाळी केलेली आहे. त्याची वस्तुस्थिती काय आहे या संदर्भात तपासून घेऊ. कशा पद्धती म्हणजे काहीतरी त्या कायदेशीरदृष्ट्या काहीतरी असतील त्यामुळे काढला असेल, पण मी बघून घेतो आणि त्याच्यावर निर्णय आजच्या आज घेतला जाईल.